नमस्कार मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये विशिष्ट प्राण्यांच्या मूर्ती किंवा चित्रे ठेवल्याने त्यातील ऊर्जेचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. तुमच्या सध्याच्या गरजेनुसार तुम्ही योग्य प्रतीकाची निवड कशी करावी यावर आधारित माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. वास्तुशास्त्रात प्रत्येक प्राण्याला एका विशिष्ट ऊर्जेचं प्रतीक मानलं गेलं आहे. आपल्या घरात आपण कोणत्या प्राण्यांची चित्र किंवा मूर्ती ठेवतो यावर आपल्या घरातील लहरी आणि मानसिक स्थिती अवलंबून असते. तुम्हाला तुमच्या जीवनात सध्या कशाची सर्वात जास्त गरज आहे? तर आता या व्हिडिओमध्ये पहा. पहिलं म्हणजे मासे, धन आणि पैशांचा प्रवाह. जर तुम्हाला आर्थिक अडथळ्यांचा सामना करावा लागत असेल किंवा व्यवसायात प्रगती हवी असेल तर घरात माशाचं प्रतीक, ॲक्वेरियम किंवा चित्र असणे शुभ मानलं जातं. मासे हे निरंतर हालचाल आणि धनाचा प्रवाह दर्शवतात. उत्तर किंवा पूर्व दिशेला माशाचं अस्तित्व राहिल्यास लक्ष्मीची कृपा राहते अशी मान्यता आहे. दुसरं म्हणजे गाय, शांती आणि सुखाचा आधार. ज्या घरामध्ये सतत कटकटी किंवा अशांती असते तिथे गाय आणि वासराची मूर्ती ठेवणे अत्यंत लाभदायक ठरतं. भारतीय संस्कृतीत गायीला माता मानले जाते, जी शांती आणि मातृत्वाचं प्रतीक आहे. घराच्या ईशान्य कोपऱ्यात कामधेनूची मूर्ती ठेवल्याने मनात सकारात्मकता आणि घरात शांतता नांदते. दुसरं म्हणजे घोडा, यश आणि वेगवान प्रगती. तुम्ही करिअरमध्ये अडकून पडला आहात का? मग धावणाऱ्या 7 घोड्यांचं चित्र तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतं. घोडा हा सफलता, वेग आणि चिकाटीचं प्रतीक आहे. दक्षिण भिंतीवर धावणाऱ्या घोड्याचं चित्र लावल्याने प्रलंबित कामं वेगाने पूर्ण होतात आणि प्रसिद्धीही मिळते. चौथं म्हणजे हत्ती, शक्ती आणि स्थिरता. जर तुम्हाला समाजात मान सन्मान, अधिकार आणि आयुष्यात स्थिरता हवी असेल तर हत्तीचं प्रतीक उत्तम आहे. हत्ती हा बुद्धिमत्ता आणि अफाट शक्तीचं प्रतीक आहे. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर चांदीचे किंवा पितळी हत्ती ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा बाहेरच राहते आणि घरात ऐश्वर्य येते. पाचवं म्हणजे कुत्रा, सुरक्षा आणि संरक्षण. कुत्रा हा प्रामाणिकपणा आणि सुरक्षेचं प्रतीक मानला जातो. वास्तूनुसार घराच्या बाहेरील भागात किंवा प्रवेशद्वाराजवळ कुत्र्याचं प्रतीक असणं घराला वाईट नजरेपासून वाचवतं. कुटुंबातील सदस्यांचे संरक्षण करण्यासाठी कुत्र्याची ऊर्जा अत्यंत प्रभावी मानली जाते. कोणतेही प्रतीक ठेवताना ते तुटलेलं नसावं आणि त्याची जागा स्वच्छ असावी. केवळ वस्तू ठेवण्यापेक्षा त्यामागील ऊर्जेवर विश्वास ठेवल्यास त्याचे फळ लवकर मिळतं. पाळीव प्राण्यांच्या प्रतिमा, मूर्ती लाभदायी आहेच, पण त्यांच्यावर केलेली दया, माया आणि प्रेम भूतदयेचं उत्तम उदाहरण ठरतं आणि ते देणाऱ्या लोकांना न मागता सगळे काही मिळतं असं जाणकारांचा अनुभव आहे.